नमस्कार, मी सुभाष देशपांडे. आपण ज्ञानेश्वरीचा विचार करतो आहोत. ज्ञानेश्वरी ब्रह्मरसाचा अनुभव किंवा ब्रह्मरसाचा आनंद देणारी अशी अलौकिक कृती आहे. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा तो एक उत्तम असा आविष्कार आहे. आणि या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे की जशी ती विद्वानांना आकर्षित करते, कवितेवर प्रेम असणारा आकर्षित करते, तशीच ती सामान्य माणसालाही तितकीच प्रिय आहे. मग ज्ञानेश्वरीमध्ये असं काय आहे की ज्यामुळे ज्ञानेश्वरीवर सुशिक्षित असो, अशिक्षित असो, विद्वान असो किंवा निरक्षर माणूस असो, मी निरक्षर म्हणतोय तोही ज्ञानेश्वरी प्रेम करतो. कारण निरक्षर अशा वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी पाठ असते, मुखोद्गत असते आणि ज्ञानेश्वरीचा आस्वाद ते अत्यंत आनंदाने घेतात. म्हणून मराठी माणसातला कुठल्याही प्रकारचा माणूस असो तो ज्ञानेश्वरी प्रेम का करतो हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरीतील ओव्या आपल्या मनामध्ये आनंद निर्माण करतात, त्या मनामध्ये सारख्या पिंगा घालत असतात. ज्ञानेश्वरी वाचताना एक प्रकारचा आनंद आपल्याला होतो आणि हा आनंद अनेक प्रकारचा असतो. जो भक्त असतो त्याला भक्तीचा आनंद मिळतो, विद्वान असतो त्याला ज्ञानाचा आनंद मिळतो, ज्याचं कवितेवर प्रेम असतं त्याला काव्याचा अनुभव मिळतो, ज्याला सहजपणे सामान्य माणसाला कुठलीही इच्छा नसताना कुठलंही मनात हेतू नसता जो ज्ञानेश्वरी वाचतो त्यालाही ज्ञानेश्वरी आवडते. कारण ज्ञानेश्वरी वाचत असताना त्याला असं वाटतं की हे जे ज्ञानेश्वरीतले जे अनुभव आहेत, जी अनुभूती आहे, ज्ञानेश्वरांचा जो आत्मप्रत्यय आणि आत्मप्रचिती आहे ती सारी आपल्या समोर साक्षात होते. त्यामुळे त्याला होणारा आनंद हाही इतर विद्वानांसारखा भक्तासारखाच असतो. म्हणून ज्ञानेश्वरीकडे प्रत्येक माणूस हा आकर्षिला जातो. वारकरी पंथातल्या लोकांना ज्ञानेश्वरी ही प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली आहे असंच वाटत असतं. कारण ते असं समजतात की श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ते सामान्य वारकऱ्यांना, सामान्य माणसांना मराठीमध्ये गीता समजावी यासाठी ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत सांगितली. आणि ज्ञानेश्वर हे स्वतःही भगवंताचंच रूप आहेत अशी त्यांची धारणा असल्यामुळे अर्जुन जसा भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकतो त्याच पद्धतीने आपण ही ज्ञानेश्वर रूपी भगवंताच्या रूपातून गीता ही ज्ञानेश्वरीच्या रूपाने ऐकतो असं त्यांना वाटत असतं. तो ज्ञानेश्वरी का वाचतो तर त्याची मुळात पांडुरंगावर श्रद्धा असते, भगवंतावर श्रद्धा असते आणि भगवंतावर जितकी श्रद्धा असते तितकी संतांवर श्रद्धा असते. आणि संतांतलं आद्य दैवत जे आहे ते माऊली आहे, म्हणून माऊलीवरही त्याची श्रद्धा असते. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी तो तितक्याच आत्मीयतेने, प्रेमाने आणि आदराने, भक्तीने वाचत असतो. ज्ञानेश्वरीचे हे वैशिष्ट्य आपण ज्ञानेश्वरी समजून घेताना लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वरी ही सर्वांना आकर्षित का करते तर प्रत्येकाला आकर्षित करणारी त्याची कारणं ही वेगवेगळी असतात. ज्ञानेश्वरीचं वाचताना असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरांना एक प्रकारचं सामाजिक भान आहे. कुळ, जाती, वर्ण या कुणाचाही विचार न करता जो भक्ती करतो तो भक्त त्याच्या जातीचा विचार करायचा नाही, त्याच्या कुळाचा विचार करायचा, त्याच्या वंशाचा विचार करायचा नाही, त्याच्या लिंगाचा विचार करायचा नाही. तो भक्त आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे आणि तो आपलाच आहे असं ते सांगतात. ज्ञानेश्वरी असं सांगते म्हणून कुणालाही ज्ञानेश्वरी वाचता येते. फक्त ही ज्ञानेश्वरी वाचताना स्वतःचा अहंकार थोडा बाजूला ठेवावा लागतो. किंबहुना आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, ज्ञानेश्वरी समजून घ्यायला लागलो की आपल्या मनातील अहंकाराचा जो जी पातळी असते ती आपोआप कमी व्हायला लागते. हे त्याचं अत्यंत महत्वाचं असं एक दृश्य फळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या कशा चिंतन आणि मनन करण्यासारख्या असतात या थोडेशा आपण समजून घेऊया. ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी दया बंधन काहीच नाही. इथं ज्ञानेश्वरांनी स्वधर्मानुष्ठान असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण प्रामाणिकपणे करत असाल, फलाची अपेक्षा न करता करत असाल तर तेच तुमचं अखंड यज्ञस्वरूप आहे. यज्ञ काय करतो? यज्ञ केलेल्या माणसाला यज्ञाचं पुण्य मिळतं. जो स्वतःच्या धर्माचं अनुष्ठान करतो त्यालाही यज्ञ इतकंच पुण्य मिळतं आणि त्याची सगळे जी भौतिक बंधनं आहेत
जी लौकिक बंधनं आहेत ती दूर होतात आणि तो परमेश्वराच्या जवळ जातो. म्हणून ते काय उपदेश करतात की तुम्ही व्रते नियमू न करावे, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिळावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. बघा किती साध्या सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. माणसं तीर्थयात्रा करतात, इकडे तिकडे भटकतात आणि तीर्थात मनामध्ये काही बदल होत नाही, फक्त तीर्थयात्रा केल्याचं समाधान त्याला वाटतं. म्हणून ते काय करतात की तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान जर करत असाल तर तुम्हाला कुठलेही व्रत आणि नियम करण्याची गरज नाही, व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. शरीराला पीडा देण्याचं कारण नाही. बरेच जण उपवास करतात, शरीराला दंड देतात किंवा बऱ्याच वेळा शरीरावर आघात करतात, शरीराला कष्ट देतात. अशी कष्ट करण्याची काही गरज नाही. तुम्ही तीर्थालाही जाण्याची गरज नाही, फक्त स्वधर्माचं अनुष्ठान करावं हे लक्षात ठेवावं. तुम्ही देवतांतरा न भजावे, हे सर्वतः काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायते. पुन्हा जोर देऊन सांगतात फार देवदेवतांची पूजा करण्याची गरज नाही, अनेक देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. फक्त तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे. तुमचा जो स्वधर्म आहे म्हणजे तुमची जी कर्म आहे ती कर्म तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने, सचोटीने आणि कर्मफलाची अपेक्षा न करता केलात तुम्ही तितकंच तुम्हाला पुण्य मिळालेलं आहे, जितकं तुम्ही यज्ञाने पुण्य मिळवणार आहात. पण ते कर्म कसा करावेत? कर्म केले म्हणजे सगळीच कर्म काही फल देतात असे नाही. तुम्ही कर्म कोणत्या प्रकाराने करता, कोणत्या इच्छेने करता, कोणत्या फलाच्या अपेक्षेने करता, की निरपेक्षपणे करता, यावर फलाचं फल मिळणं आवश्यक आहे. म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही कसं करावं? उचिते कर्मे करावी, उचिते कर्मे आघवी, तुवा आचरुनी मजा अर्पावी, चित्तवृत्ती असावी आत्मरूपी. भगवंत असं सांगतात ज्ञानेश्वराच्या मुखातून की तुम्ही उचित कर्म करावी, अनुचित कर्म करू नये, अयोग्य कर्म करू नये, उचित कर्मे करावी. उचित कर्म करावी आणि ते कर्म काय करावेत? केलेल्या कर्माचा स्वतःकडे मी हे कर्म केलं असा अहंकार बाळगण्यात कामा नये. ती कर्म करताना अशी वृत्ती ठेवावी की हे जे मी कर्म करतोय हे मी करत नसून भगवंत माझ्याकडून करून घेतो आहे, म्हणून ही कर्मे मी भगवंताला अर्पण करतोय अशी वृत्ती ठेवावी. आपण केलेलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी आहे म्हणून भगवंताला अर्पण करावं. आणि चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. आणि हे करत असताना सतत आत्मरूपाचं म्हणजे आत्मरूपाशी म्हणजे भगवंताशी अनुसंधान ठेवावं. कर्म करताना भगवंताशी अनुसंधान ठेवून केलेलं कर्म आणि त्या कर्माच्या फलाचा कर्माचा अहंकार न बाळगता कर्माचं फल हे भगवंताला अर्पण करणं यातच तुमचं भाग्य आहे आणि यातूनच तुम्हाला आत्मरूपाकडे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे असं ते सांगतात. हे कर्म मी करता का आचरणे या अर्था ऐसा अभिमान उधणे चित्ता रिगोदिशी. हे अमुक एक कर्म मी केलेलं आहे आणि या कर्माचा मी करता आहे असा जर अभिमान तुमच्या मनामध्ये असेल तर ते कर्म तुम्हाला योग्य फळ देणार नाही. म्हणून तो असा अभिमान तुम्ही आपल्या मनातून काढून टाकावा आणि असा झणे तुमच्या चित्तातून झणे म्हणजे तात्काळ काढून टाकावा. आपल्या चित्तातून तात्काळ असा अभिमान काढून टाकावा आणि कर्म करताना हे कर्म मी भगवंतासाठी करतोय, भगवंत हे माझ्याकडून कर्म करून घेतोय आणि हे कर्म मी भगवंताला अर्पण करतोय अशी भावना असावी. आणि म्हणून ज्ञानेश्वर फार महत्वाचं वर्णन करतात, तेही 13व्या शतकात करतात. आणि ते काय सांगतात की ज्यावेळी त्या क्षेत्र काळामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण आणि इतर जाती असा भेदभाव केला जात होता, पण तो भगवंताचा भक्त जो असतो त्याचं काय लक्षात घ्यावं, त्याची भक्ती लक्षात घ्यावी. इतर त्याचं जाती कुळ वर्ण हे काही लक्षात घेण्यात येणार नाही, येऊ नये. आणि म्हणून अगदी स्पष्टपणे ज्ञानेश्वर सांगतात, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची अकारण येथ अर्जुना माझेपण सार्थक एक. कुळ जात वर्ण तुम्ही भक्ती करत असताना जे कर्म करता ते कर्म तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या कुळातले आहात, कोणत्या वंशाचे आहात, श्रीमंत आहात, गरीब आहात, पुरुष आहात की स्त्री आहात, याला काहीही महत्व नाही. तर ते तुम्ही कर्म अशा पद्धतीने करा की असा काही विचार करणं, कुळ जाती वर्णाचा विचार करणं हे अकारण आहे. त्याचा काही तुमच्या कर्माची त्याचा काही संबंध नाही. फक्त एक असं आहे की हे जे कर्म आहे ते एक अर्जुना माझेपण सार्थक एक.
ते जर तू मला अर्पण केलं अर्जुना, ते कर्म आणि कर्माचं फळ जरा मला अर्पण केलं तर ते अर्पण केलंस तर त्याचं तुझं सार्थक आहे. आणि हे सार्थक असेल तर कर्माचा अभिमान सोडायला हवा असं ज्ञानेश्वर म्हणतात.